आणि आता सविस्तर वृत्त पाहूया। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। एकनाथ शिंदेंनी देखील या सगळ्या चर्चांना आता दुजोरा दिलाय। महायुतीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याचं शिंदे म्हणालेत आणि त्यामुळे आता श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तब्बल 3 दिवसानंतर मुख्यमंत्री शिंदे हे पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा सुरू असल्याला दुजोरा दिलेला आहे आणि महायुतीच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याचे देखील काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत आणि त्यामुळे आता श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे। चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता। चर्चा खूप जास्ती असते। त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिले। तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची, आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार। तर एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील या विधानांचे अर्थ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाची शक्यता त्यांनी नाकारली नाही। गृहमंत्रीपदाबाबतही एकनाथ शिंदेंनी चर्चा होईल असं म्हटलंय। गृहमंत्री पदासाठी शिंदे आग्रही असण्यावर आता शिक्कामोर्तब झालाय। मुख्यमंत्री पदाबाबतही एकनाथ शिंदे अजूनही आशादायी असल्याचं कळतंय। ज्याप्रमाणे शिंदे स्वतः केलेल्या कामांवर फोकस करतायत त्यावरून त्यांचा अजूनही दावा कायम असल्याचं स्पष्ट होत आहे। शिंदे भाजपसोबत जोरदार बार्गेनिंग करणार याचे संकेत मिळत आहेत। शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरी सुद्धा शिंदे अजूनही संघर्षाच्या तयारीत आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मी आधी सागर तुझ्याकडे येते। सागर, खरं तर आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली, तब्बल 3 दिवसानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यात त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय की श्रीकांत शिंदे यांचं उपमुख्यमंत्री पदाची शक्यता नाकारता येत नाही, अशा चर्चांना त्यांनी दुजोरा दिलाय। एकंदरीत काय वाटतं याच्याबद्दल? वास्तविक एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री पदासाठी दावा जरी करत नसले तरी श्रीकांत शिंदे नाव जरी समोर करत असले तरी जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार भाजपचा आग्रह आहे की एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत आणि श्रीकांत शिंदे त्यांची प्राधान्य नाहीये। दुसरा मुद्दा राहतो की एकनाथ शिंदेना गृह मंत्रालय मिळेल का? तर जी काही एनडीटीव्हीला माहिती आहे त्यानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये गृह मंत्रालय एकनाथ शिंदेना दिलं जाणार नाही। या एकनाथ शिंदे हे स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवू पाहत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आता मुद्दा उपस्थित राहतो की श्रीकांत शिंदे खरंच दावेदार आहेत का? तर अर्थात एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेचं नाव समोर करून बार्गेनिंग पॉवर स्वतःची वाढवू पाहत आहेत। त्यांना नगरविकाससह इतर काही महत्वाची खाती मिळवायची असल्याची माहिती एनडीटीव्हीच्या आहे। अर्थात भाजपला सहकारात्मक आहे का याविषयी वेगवेगळे अर्थ समोर येत आहेत, वेगवेगळी भूमिका समोर येत आहेत। पुढच्या कालावधीमध्ये याविषयी चित्र स्पष्ट होईल, पण जी काही माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत अशी भाजपाची कोर महत्वाच्या नेत्यांची भूमिका आहे आणि तशा स्वरूपात त्यांना मेसेज सुद्धा दिले गेले आहेत। अर्थात तुर्तास एकनाथ शिंदेचं नाव जरी समोर गेलेलं असलं तरीही श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि ते शिवसेनेचे विधिमंडळाचे लोकसभेचे प्रतिनिधी सुद्धा आहेत। अशामुळे कदाचित
एकनाथ शिंदे हे दबावतंत्र वाढवून अजून काही मंत्रिपद वेगळं स्वतःच्या पदरात पडेल का याची चाचपणी करत असल्याची माहिती उपलब्ध होती. अर्थात हे किती यशस्वी होईल हे पुढच्या कालावधीमध्ये दिसेल. तुर्तास तरी श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाच्या ऐवजी एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री पद व्हावेत अशी भाजपाची इच्छा आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा केले जात आहे. दीपाली. नक्कीच सागर. मी राहुल सर तुमच्याकडे येते. राहुल, खरं तर आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने असं म्हटलंय की खरं तर त्यांच्या एकंदरीत संभाषणावरनं असं वाटलं की ते गृहमंत्री पदासाठी अजूनही आग्रही आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये कुठेतरी आशा दिसतीये. एकंदरीत या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा, नेमका काय अर्थ घ्यायचा? सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की त्यांना माध्यमांशी बोलायचं होतं आणि म्हणूनच त्यांची पत्रकार परिषद ही अक्रॉस सगळ्या माध्यमामध्ये व्यवस्थित जावी या पद्धतीचं ते नियोजन होतं. आणि त्यांनी बोलत असताना असं म्हटलं की जनतेनं जो मॅन्डेट दिलेला आहे तो ह्यापूर्वीच्या सरकारशी तुलना करत असताना आमच्या सरकारने माझ्या नेतृत्वामध्ये, हा शब्द आहे त्यांचे, फार उत्तम असा मॅन्डेट दिलाय आणि यातनं एक आव्हान उभं राहिलं असं ते म्हणतात. आव्हान काय तर आम्ही जी आश्वासनं दिलेली होती त्याची पूर्तता करायला हवी. आणि मग त्यांनी सगळीच यादी दाखवली. त्या 3 महत्वाच्या गोष्टीबद्दल ते सतत बोलतात. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्याने दिलेला त्यांना कौल आणि लाडके भाऊ. म्हणजे आपल्या नेतृत्वामध्ये जे सरकार निवडणुकीला सामोरे गेलं त्या नेतृत्वाचा हा प्रभाव आहे हे सतत ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आता ते माध्यमांना यासाठी सामोरे गेले असावेत की गेल्या 2 दिवसामध्ये ते त्यांच्या मूळ गावी गेल्यानंतर काय काय चर्चा सुरू झाल्यात. एक चर्चा अशी आहे की ते वेगळ्या मंत्रिपदावरून नाराज आहेत. त्यात ऑब्व्हियसली गृहमंत्रीपद आहे, त्याबद्दल ते नाराज आहेत की नाही. ते जर गृहमंत्री पदासाठी आग्रही नव्हते तर जसं त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही नव्हतो आणि पत्रकार परिषद घेऊन आता काही केंद्रीय पातळीच्या नेतृत्वाने त्याबद्दलचा कौल घ्यावा असं ते सांगता झाले होते, असं ते आज बोलले नाहीत. म्हणजे त्यांचा गृहमंत्री पदाचा जो दावा आहे तो त्यांनी आजही कायम ठेवला. आता त्यासोबतच जेव्हा माझ्या नेतृत्वामध्ये हे सरकार सत्तेवरती आलंय पुन्हा असं सांगत असताना सत्तेतला अधिकात अधिक वाटा मिळवण्याचा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे, मग त्या प्रयत्नामध्ये चांगली खाती मिळवणं, आपल्या नाराजीचा आपल्या राजकीय दबावासाठी वापर करून घेणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट दिसल्या. जी चर्चा सुरू होती की ते नाराज आहेत आणि मग जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक तारीख जाहीर केली त्यानंतर भाजप सुद्धा त्यांना प्रतिवाद करण्याच्या प्रयत्नात आहे. अमुक अमुक तारीख आहे आणि त्या तारखेला ह्या सरकारचा शपथविधी होणारच आहे, अशा पद्धतीची जी चर्चा होती त्यातल्या अनेक गोष्टींना आज स्पष्टीकरणाच्या माध्यमातून त्यांनी माध्यमाला आणि महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला. आता हे सांगत असताना जेव्हा त्यांना श्रीकांत शिंदे असतील किंवा गृह विभाग असेल अशा कुठल्याही गोष्टीबद्दल विचारलं त्याबद्दल जसं त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी क्लॅरिटी दिली होती की माझ्या मुख्यमंत्री पदाबद्दलचा दावा जवळपास मागं गेलेला ते सगळं निरोपाचं भाषण होतं. आज असं ते बोललेले नाही. त्यामुळं आता त्यांना जे काही मिळवायचं आहे त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते प्रयत्न करणार आहेत असं दिसतं आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणजेच आजची पत्रकार परिषद होती. कुठल्याही प्रश्नाला कोणत्याही पद्धतीनं थेट उत्तर न देता माध्यमांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावरती 2 महत्वाच्या गोष्टी त्यांनी कोट केल्या. एक ते काय म्हणाले की आमची प्राथमिक चर्चा दिल्लीमध्ये झालेली आहे, दुसरी बैठक होणं बाकी आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही साधक बाधक चर्चा करू. म्हणजे दिल्लीश्वरांनी आपल्याला कोणताही मेसेज दिलेला नाही, तुम्हाला हे गृहमंत्रीपद मिळणार नाही, अमकं खातं मिळणार नाही, ह्याबद्दलची स्पष्टता त्याने दिली. जी काही निर्णय, जो काही खात्याबद्दलचा निर्णय आहे तो आम्ही तिघं बसून एकत्रित ठरवणार आहोत असा या पत्रकार परिषदेतनं मेसेज देऊन आपल्याला जे गृहमंत्री पद अपेक्षित आहे किंवा तत्सम कुठली पद अपेक्षित आहेत ते मिळणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा हा संदेश आहे. म्हणजेच ते जे काही गेल्या 2-4 दिवसापासून दबाव तंत्राचा वापर करतायत त्या दबाव तंत्राचीच पुढची आज स्ट्रॅटर्जी म्हणजे आजची पत्रकार परिषद होती. गेल्या 2 दिवसातल्या वेगवेगळ्या चर्चेंना पूर्णविराम देणं आणि आपल्याला जी खाती हवी आहेत त्याची पुन्हा एकदा पुनरुच्चार आपल्याच बॉडी लँग्वेज, आपल्याच देहबोलीतनं, आपल्याच वक्तव्यातनं करणं, एवढं आजच्या या पत्रकार परिषदेचा आपण लसाबी आहे असं म्हणू शकतो. जो मुद्दा आहे की त्यांच्या चिरंजीवाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे की नाही त्याबद्दलही त्यांनी कुठलंही भाष्य केलं नाही. कारण तसं भाष्य केलं असतं तर त्यांच्याच पक्षातले जे इतर सहकारी आहेत त्यांना जी काही आशा लागून राहिली असेल किंवा त्यांना मग ते महत्वाचं खातं मिळत नाही म्हणून मग ते श्रीकांतच्या सहभागातनं एक प्रकारे मार्ग काढतायत असा संदेश गेला असता, तोही त्यांना जाऊ द्यायचा नव्हता. नक्कीच राहुल, आता यानंतर भाजपकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद राहुल आणि सागर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.